तर आता आपण महिला विकास हा टॉपिक बघूया. पुढे दिलेल्या कारणापैकी स्त्रियांच्या विरुद्ध होणाऱ्या विविध अत्याचाराचे मूळ कारण कोणते आहे? आता मूळ कारण विचारलेलं आहे. हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आपल्याला फक्त ऑप्शन वरून उत्तर काढायचं. लिंगभेदावर आधारित भेदभावाचा सामना करण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजनांचा अभाव. आता तिथे काय सांगितलंय? अत्याचाराचं कारण विचारलंय. खोलवर रुजलेली सांस्कृतिक मूल्य आणि पूर्वग्रह म्हणजे पेट्रोटिक सोसायटी आणि सगळ्या गोष्टी यामध्ये एकत्रित येत आहेत. पुरुष सत्ताक समाज आणि धर्म हा एक भाग झाला त्यातला. पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांची सत्ताहीनता. तर हे दोन्ही तिन्ही कारण आहेत खालचे. पण मूळ कारण विचारलेलं आहे. आता मूळ कारण म्हणजे काय? तर जो आपला प्रिज्युडिस आहे आणि जसं अपब्रिंगिंग झाले समाजाचं, समाजामध्ये कशा परंपरा आलेल्या आहेत आणि त्या परंपरानुसार त्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. पुरुष सत्ताक समाज वगैरे सगळे दोनचा भाग आहे. दोन चांड सगळे येतात. त्यामुळे उत्तर त्याचं दोन जास्त बरोबर आहे. कारण त्याच्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी तयार होत आहेत. खालील संज्ञा ही प्रतिवर्षी प्रति 1,00,000 जन्मलेल्या शिशु संख्येच्या तुलनेत मृत्यू पावलेल्या गर्भवती महिलांच्या संदर्भात आहे. ते MMR आहे. सिंपल प्रश्न होता. मातृत्व मर्यादा प्रमाण मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट. आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅटर्नल मॉर्टिलिटी रेशो कसा काढला जातो? नंबर ऑफ मॅटर्नल डेथ्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ लाईव्ह बर्थ. त्याच्यामध्ये आहे ना, म्हणजे मृत बालकाचा जो समावेश आहे तो त्याच्यामध्ये केला जात नाही. जन्मलेल्या बालकापैकी किती मातांचा मृत्यू झालेला आहे. कधी कधी काय होतं, बालक आणि माता दोन्हीचा मृत्यू होतो. कधी कधी मृत बालक जन्माला येतं. तर त्याच्यामध्ये लाईव्ह बर्थ हे महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. भारतात 1975 नंतर स्त्रियांच्या चळवळीमुळे पुढील बदल घडले. आता ह्यामध्ये जनरल स्टेटमेंट विचारले. आपल्याला जनरल विचार करायचा. स्त्रिया राजकीय हक्कावर जागृत झाल्या, हे झालंच असणार आहे थोडंफार. 73व्या घटना दुरुस्तीने स्त्रियांना आरक्षण मिळाले, हे सत्य आहे. पुढं दिलं नाही त्यांनी, पंचायत राजमध्ये मिळाले फक्त. लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेत स्त्रियांना 33% आरक्षण मिळालं नाही. ते पर्याय क्रमांक 1 उत्तर आणि ब. आणि हा प्रश्न आता आला होता 33%चा पूर्व परीक्षेला. हे लक्षात ठेवा. 108व्या घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले होते, लोकसभेत प्रलंबित होते, पण आता लॅप्स झाले. आणि ज्यावेळेस राज्यसभेत मंजूर होत होते त्यावेळेस शरद जोशीने त्यांना विरोध केला होता. आणि शरद जोशी सगळ्यात जास्त स्त्रीवादी चळवळीचे समर्थक आणि त्यांनी मोर्चा वगैरे काढला होता. त्यांची मागणी होती 50% आरक्षण द्या 33%च्या ठिकाणी. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळावेत यासाठी कोणत्या जागतिक संघटनेने ठराव मंजूर केलेला आहे? आता ह्यामध्ये बघायचं संघटना कोणत्या आहेत. जागतिक संघटना. महिला आयोग जागतिक संघटना नाही. महिला व बाल विकास संघटना हे असं काही जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळे क आणि ड कट होत आहेत. आता WHO आणि संयुक्त राष्ट्र संघटना. आता संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत युनिसेफ, UN वुमन यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे जास्त बरोबर काय वाटतं आपल्याला? संयुक्त राष्ट्र संघटना. अजून एक दुसरं लॉजिक, सिंपल लॉजिक. कोणत्या जागतिक संघटनेने ठराव मंजूर केलाय? आता त्यामध्ये एकाच संघटनेनं स्पेसिफिक ठराव मंजूर केला असेल ना, तर एक ऑप्शन असणार फक्त पर्याय क्रमांक 4 आहे. अजून एक दुसरं लॉजिक. महिला व सबलीकरणात कोणत्या संस्थेने खालील घटकाचा समावेश केला आहे? संस्थेने किंवा संस्थाने. लिंगभाव संबंध या संबंधामध्ये बदल होण्याच्या शक्यतेचे मार्ग समजून घेणे आणि त्याबद्दल ज्ञान मिळवणे, स्वचांगुलपणाची भावना विकसित करणे, इच्छित बदल साध्य करण्यासाठी स्वतःतील क्षमतावर विश्वास ठेवून आयुष्य नियंत्रित करणे. म्हणजे जास्त बोलवचन झालं, पण आपण त्याच्यानुसार संस्था बघूया. ह्याच्यामध्ये काय केलंय की जेंडरचा संबंध येतोय कुठेतर, हे आपल्या डोक्यात आलं, बाकीचं आपल्या डोक्यावरून गेलं. तर जेंडरचा संबंध आणि काय तर असं सायकोलॉजिकली सांगितलेलं आहे त्यांनी. आता खाली जाऊया. पर्यायामध्ये काय सांगितलंय? युनिसेफ. युनिसेफ हे काय तर कुटुंबासाठी नाही. थांबा एक मिनिट, हे चुकलंय वरचं, टायपिंग मध्ये चुकलंय वरचं, टायपिंग मिस्टेक आहे. अच्या कंसात दिलेले. संयुक्त राष्ट्र कुटुंब नियोजन सहाय्य संस्था, त्यांचा संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालक शिक्षण निधी, संयुक्त राष्ट्र महिला निधी आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही इलिमिनेट करून कुठपर्यंत जाऊ शकताय? युनिसेफ म्हणजे
अ ब क तिन्ही बरोबर वाटतं आपल्याला, बरोबर आहे का? पण प्रश्न काय की कोणत्या संस्थेने समावेश केलेला आहे? आता त्यामध्ये संस्था पण एकापेक्षा अधिक पण असू शकतात, ही तर शक्यता आहे. तर जास्त बरोबर काय UNDP बाजूला निघते 100%. आणि खाली बघा ऑप्शन मध्ये त्यांनी चा समावेश कुठेच केलेला नाही. म्हणजे ड का दिलाय त्या परीक्षकालाच माहिती. आणि इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली, अ आणि ब आणि अ आणि क फक्त होतं. तर उत्तर त्याचं काय? तर युनायटेड नेशनचा महिला निधी, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे त्याचं. कारण इथं जेंडरचा संबंध येतोय, त्यामुळे महिला जास्त असलं पाहिजे त्याच्या उत्तरात. आपण असा प्रयत्न करूया, महिला असली पाहिजे. बाल शिक्षण निधी पण असू शकते. महिला सबलीकरण विचारलंय, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये खालीचं जे हे आहे ना, 2च्या स्टेटमेंटवर तुम्ही त्याला जाऊ शकता युनिसेफला. पण जास्त बरोबर महिला आहे, कारण वर महिला सांगितलंय आणि आपण टॉपिक महिलाचं सोडवतोय. त्यामुळे आपल्याला कसं वाटतंय की आपली जी बुद्धी आहे ना आता त्या ह्याच्यामध्ये जास्त ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे आपण जास्त ह्याच्यामध्ये जातोय. ज्यावेळेस मल्टिपल प्रश्न येतील ना, मिक्स होईल ना 150 प्रश्न, त्यावेळेस आपण वेगळ्या ह्याच्याने विचार करतो, जास्त बरोबर घेण्याचा किंवा जास्त उत्तर घेण्याचा प्रयत्न करतो. तर याचं उत्तर फक्त काय, ही 76 ला होती. ह्याच्या ठिकाणी काय आले आता 2010 ला युनिफॉर्म आले, बघितले आपण. देशातली पहिली महिला बँक, भारतीय महिला बँक मुंबईत 19/11/2013 रोजी सुरू करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या 19 सार्वजनिक क्षेत्र बँकासारखी ही एक बँक ठरलेली आहे. आणि तिसरं काय, भारतीय महिला बँक ही शासनाने स्थापन केलेली प्रथम सार्वजनिक बँक आहे. करंट अँगल आला होता, तर या दोन्ही बरोबर आहेत. आणि तिसऱ्यामध्ये काय, तर त्यावेळेसची बँकेची संख्या त्यांनी त्याच्यामध्ये गंडवलं होतं, ते संख्या मागे पुढे केली होती, त्यामध्ये अ आणि क उत्तर होतं. आता हे इरलेव्हंट प्रश्न आहे सध्यासाठी. करंट अँगलला प्रश्न विचारला होता, त्यावेळेस ते महिला बँक आहे ती बंद करून परत SBI मध्ये त्याला विलीन पण करण्यात आलं होतं. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलाच्या हितार्थ सामाजिक बळ आणि साधनांचे नियंत्रण आणि त्यांची पुनर्विभागणी करणे, ही व्याख्या कुठे स्वीकारली गेली? आता महिला सक्षमीकरणासाठीची जी व्याख्या आहे ती 3री आंतरराष्ट्रीय महिला परिषद नैरोबीमध्ये स्वीकारली गेली होती. आणि म्हणजे फेमिनिझमचा उदय मैकोनैबी मध्ये ना, तर तिचं 3री परिषद आहे. हे उत्तर बरोबर येईलच का ह्याची काय गॅरंटी नाही, कारण त्या परिषदेमध्ये कित्येक गोष्टी काढल्या असतील, त्यातली एखादी गोष्ट धरून ते प्रश्न विचारता येईल. आपण बेसिक करायचं, पहिले असेल तर ते ट्रायंगल सांगितलंय तुम्हाला, पीस डेव्हलपमेंट पेक म्हणून. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते फक्त एक एक वाक्य फक्त करून घ्या तुम्ही. बाकी जर काय आलं तर आपलं नशीब, नाही आलं तरी नशीब. खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे जागतिक स्तरावर महिलांच्या प्रश्नाला चालना मिळाली? आता घटना बऱ्याच कारणीभूत असू शकतात. चालना मिळाली म्हणून सांगितलं 1975चे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, ह्याच्यामुळे तर चालना देण्याचं काम केलेलं आहेच. तर ते 76 ते 85 आंतरराष्ट्रीय महिला दशक, महिला दशकानं पण जागृती झालेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे आयोजित 4 महिला परिषदा, ह्या ज्या 4 महिला परिषदा होत्या त्याच्यामध्ये सुद्धा हेच गोष्टी करणार म्हणजे चालण्यासाठीच काम केलं होतं. एकच मिनिट. त्यानंतर पुढं 2000 ला बीजिंग येथे झालेली महिला परिषद, म्हणजे या सगळ्या गोष्टी चालना देण्यासाठी आहेत. युनिव्हर्सल प्रश्न पर्याय क्रमांक 4 उत्तर यायचं. त्याच्यानंतर अजून एखादी महिला परिषद 1995 ला, एक मिनिट असेल 2000 ला आहे ना, इथे गंडवलंय, बरोबर आहे. 2000 ला नव्हती झाली ती, मैकोनबी मधली ती 95 ला झालेली, पण बीजिंगला झाली, पण 1995 ला झाली ना. त्यामुळं इथं ड चुकीचं आहे, पण ऑप्शनच नाही तसा. आणि प्रश्न विचारला 2017चा, त्यावेळेस काय जास्त अवेअरनेस नव्हती क्लेमच्या बाबतीत, त्यामुळे इथं कॅन्सल झाला असता. मी सांगितलं होतं, पण ते बीजिंगला तशी झाली नव्हती, झाली. मी ते बघितलंय. आणि 4थी परिषद 1995 बीजिंग इथं झाली होती, पण आयोगाने ड देखील बरोबर दिले. मी तिथं क्लिअरिफिकेशन मध्ये सुद्धा लिहिलंय.
त्यामध्ये बीजिंग मध्ये काय सांगितलं होतं की कुठेही भरवण्यात येईल, की बीजिंग मध्येच नाही, दर 4 वर्षांना 5 वर्षांनी घेतली जाईल, पण ती झाली नाहीत परत परिषदा तशा. नैरोबी फॉरवर्ड वर्किंग स्ट्रॅटेजीज बीजिंग डिक्लेरेशन वरील बाबी कशाशी संदर्भात आहे? महिला सबलीकरण हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता. म्हणजे व्हिएन्ना डिक्लेरेशन असेल, बीजिंग डिक्लेरेशन असेल, एकापेक्षा जास्त गोष्टीसाठी आहे. बघा काय होतं त्याच्यामध्ये, आता एखादी महिला परिषद बीजिंग मध्ये बसली आणि त्यांनी डिक्लेरेशन सांगितलं, त्याला पण बीजिंग डिक्लेरेशनच म्हटलं जातं. आता समजा उद्या आहे ना कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीसाठी बीजिंग मध्ये एखादी परिषद भरली असेल, समजा ग्लोबल वॉर्मिंगसाठी, आणि त्यांनी तिथे डिक्लेरेशन दिलं, ती पण बीजिंग डिक्लेरेशन झाली. दिल्ली घोषणा, असे दिल्ली घोषणा बरेच आहेत, किंवा दिल्ली करार पण बरेच आहेत. पुढीलपैकी कोणत्या घोषणापत्राने स्त्री अधिकार हे मानवी अधिकार आहेत ही घोषणा केली? बीजिंग घोषणापत्र. स्त्रीसाठी बीजिंग आहेच. खालील विधानापैकी कोणती खरी आहे माहिती? 1990च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने निर्देशित करावयाच्या 7 सदस्यापैकी किमान 2 जागा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असतात. महिला आयोग कायद्यामध्ये 2 जागा असं काय तिथं SC ST साठी सांगितलंय का? एक सांगितलं. आणि बालमध्ये काय सांगितलंय? 2 जागा महिलांसाठी असाव्यात, आणि इकडे एक SC किंवा एक ST साठी. एक अनुसूचित जातीचा तर दुसरा अनुसूचित जमातीचा असायला हवा. तर दुसरा बरोबर आहे, त्यामुळे केवळ ब उत्तर आहे. पुढे बघा, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला आयोगाप्रमाणे राज्य महिला आयोगाची स्थापना केली आहे. खालील बाबतीत राज्य महिला आयोगाच्या बाबतीत सत्य आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे, नंतर याची स्थापना 2001 मध्ये झालेली आहे. राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 7 ला झालेली आहे, त्यामुळं ब तर चुकीचं आहे. स्त्रियांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून महिला विषयक धोरण आखण्यास राज्य शासनास मदत करणे हे आयोगाचे कार्य आहे. आणि पीडित स्त्रियांना अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आयोगाचे कार्य आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ब कट केलं तर उत्तर काय येईल? अ कड, पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. महाराष्ट्र शासनाने 2001 चे महिला विषयीचे धोरण कोणत्या उद्देशाने राबवले? आता 2001 चं धोरण त्यामध्ये सांगितलेलं आहे, भावी जीवनाच्या कल्याणासाठी महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने पाळणाघरासाठी, असं स्पेसिफिक नव्हतं, पण त्याच्यामध्ये काय तर असेल, विकासात्मक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी. अबड तर 100% आहेत, त्यामुळे तसा क बद्दल जरी माहित नसेल तुम्हाला तरी तसं ऑप्शन नाही, त्यामुळे प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. जवळपास सगळंच असणार आहे, कारण काय तर त्यामध्ये सांगितलेलं असतेच. 14वा प्रश्न बघा, 2006च्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत अंतर्भूत महिलांचा अधिकाधिक सहभाग यात खालील कोणत्या गोष्टी आहेत? 2006चा 20 कलमी कार्यक्रम सांगितलाय. आता ह्या गोष्टी स्पेसिफिक माहित पाहिजेत. आता 20 कलमी कार्यक्रमाचा जर विचार केला तर इंदिरा गांधीने पहिला आणीबाणी जाहीर केल्यानंतर लगेच जाहीर केला होता 26 जून 1975 ला, दुसरा 82, तिसरा 86 आणि चौथा 2006 ला. तर 20 कलमी कार्यक्रमामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? तर पंचायत संस्था, संसद आणि नगरपालिका. आता हे शैक्षणिक संस्था सेवा क्षेत्र का वगळले? तर ते 20 कलमी कार्यक्रमात काय घ्यायचे काय नाही घ्यायचे तिथल्या त्यावेळेसच्या पॉलिसी तयार करणाऱ्या सेक्रेटरीने ठरवलं असेल. तर ह्याला काय लॉजिक नाही, आणि सगळे 20 कलमी कार्यक्रमातले तुम्ही पाठ करू शकत नाही. ते आता कधीच विचारलंय, 2006चं विचारलंय, कधी ते 75चं विचारतील, त्यामुळं सगळं लक्षात राहणार नाहीये ते. महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 अन्वये महिलांना कोणता हक्क प्राप्त झालेला आहे? तर सुरक्षित घराचा. कौटुंबिक हिंसा ते सहज समजून येते त्यावर. कोणत्या कायद्याने स्त्रीला त्याच्या माहेरच्या व सासरच्या घरात राहण्याचा हक्क दिलेला आहे? तर ते कुठला असेल? कौटुंबिक हिंसाच्या संरक्षण कायद्यात असणार आहे. संसदेने ऑगस्ट 2005 मध्ये कायदा संमत केला. कायद्याची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर 2006 पासून सुरू झाली. आता कोणते सत्य आहेत विचारलं, हे तर बरोबरच आहे. कायदा तरतूद करते की खटल्याची पहिली सुनावणी 10 दिवसाच्या आत केली जाईल आणि 90 दिवसाच्या आत खटला निकाली काढण्यात येईल. आता बघा, GS2 मध्ये तुम्ही तो डिटेल मध्ये वाचलेला आहे, त्याचा फायदा इकडे होतोय तुम्हाला. आणि कायदा संपूर्ण भारतात लागू आहे. आता बघा,
त्याच्यामध्ये त्यावेळेस तो काश्मीरला लागू नव्हता, त्यामुळं हे कट होईल. आणि जे पहिली सुनावणी आहे ना, ते 60 दिवसाच्या निकाली काढणं आवश्यक आहे, आणि तिथं 60चं 90 केलंय, त्यामुळे क आणि ड चुकलेला आहे. क आणि ड कसं चुकलं समजलं. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम म्हणजे पीएनडीटी ऍक्ट हा सन 2003 मध्ये पुढील गोष्टीसाठी प्रतिबंध करण्यासाठी, त्यानंतर तो पीसीपीएनडीटी झाला. कशासाठी केलेला आहे तो, तर गर्भलिंग चिकित्सा, सोनोग्राफी तंत्राचा वापर हे अपुरा आहे. गर्भवाढ परीक्षणासाठी सोनोग्राफी हे पण अपुरा आहे. गर्भजल परीक्षणाचा दुरुपयोग, पण दुरुपयोग कशासाठी, तर गर्भलिंग चिकित्सेसाठी. स्पेसिफिक काय, तर 4 आहे. एक पण दुरुपयोग बरोबर आहे, पण नेमकं कशासाठी, तर गर्भलिंग चिकित्सेसाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 एकदम स्पेसिफिक आहे. वैद्यकीय गर्भपात कायदा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, MTP 1971 नुसार 18 वर्षाखालील स्त्रीला गरोदरपणाच्या 20 आठवड्यापर्यंत खालील कारणामुळे गर्भपात करता येतो. 13चा प्रश्न आहे, आता सुधारित झालाय तो. स्त्रीला आधीची 2 मुले असल्यास आणि स्त्रीचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या जन्मलेल्या मुलाची काळजी घेण्यास सक्षम नसल्यास, हे आपल्याला सामान्यपणे कळतंय, असं काय नसणारच आहे. त्यामुळे हे तर 100% इलिमिनेट होईल. जन्मणारे मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय दुर्बल असण्याची शक्यता आहे, बरोबर आहे, इतर असणार आहे. कुटुंब नियोजन साधने अयशस्वी ठरल्यास, हे पण बरोबर आहे. गर्भारपणामुळे स्त्रियांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम, म्हणजे आईला धोका आहे, त्यामुळे हे पण असणार आहे. त्यामुळं फक्त 100% कट होत आहे. ब, क आणि ड त्याचं उत्तर येणार आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी 1971च्या कायद्यात गर्भधारणेपासून पहिल्या 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येतो, ह्याच्यामध्ये सुद्धा शक्यता दिलेल्या आहेत. शारीरिक अपंगता असेल, मानसिक व्यंग असेल, गर्भनिरोधक साधने निष्प्रभ ठरली असेल आणि बलात्कारामुळे गर्भधारणा राहिली असेल. सगळी कारणं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असायला पाहिजे. महिला विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा कायदा कडक करण्याकरता नेमलेल्या न्यायमूर्ती वर्मा समितीच्या अहवालानुसार, आता GS वर्मा समिती होती, त्याच्यामध्ये कोणती शिफारस अंतर्भूत नव्हती, असा प्रश्न विचारलेला आहे. बलात्काराला फाशीची शिक्षा देण्याची खास तरतूद करावी. आता ही जी तरतूद होती ना फाशीची शिक्षेची, ती पॉस्को मध्ये केलेली आहे. टिंगल हा स्वतंत्र गुन्हा ठरवून त्यासाठी कडक शिक्षा असावी, हे बरोबर आहे. स्लेजिंग, बलात्काराच्या रासायनिक पद्धतीने किंवा इतर मार्गाने खच्चीकरण करण्याची तरतूद नसावी, हे त्यांनी सांगितलंय. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाल्यास आमदार खासदारांना पुन्हा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरावे, हे सुद्धा GS वर्मांनी सांगितलेलं आहे. फक्त एक सांगितलेलं नाही त्यांनी, फाशीच्या शिक्षेची तरतूद, हे त्यांनी सांगितलेलं नाही. स्त्रियांचे मानवी हक्क अबाधित ठेवण्यासाठी भारतीय घटनेनुसार विशेष कायदे आणि त्याच्या अंमलबजावणीचे वर्ष दिलेले स्पेशल ऍक्ट्स. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित असलेला कोणता आहे, तर हुंडा प्रतिबंधक माहिती आहे. त्यानंतर समान वेतन, इक्वल रिम्युनरेशन माहिती आहे 76चा. हुंडा प्रतिबंधक, डावरी 61चा, 84ला त्याच्यामध्ये सुधारणा केली. त्यानंतर अश्लीष आणि बिभत्स प्रदर्शन बंदी कायदा 1986चा माहिती का कुठला नव्हता, वारसा हक्क. तर वारसा हक्क राहिलेला ऑप्शन काय असणार आहे, 1890. त्याच्यावरून तुम्ही पर्याय क्रमांक 2 मध्ये पर्यंत पोहोचू शकताय. लैंगिक अत्याचाराची मार्गदर्शक तत्वे कुठल्या निकाला नाही, विशाखा वर्सेस राजस्थान 1997. 2013ला त्याच्याविषयी कायदा केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात महिलांनी आपली नेतृत्व क्षमता वाढवून ग्राम विकासात योगदान द्यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कोणता प्रकल्प हाती घेतलाय, तर तो क्रांती ज्योती होता. तो पण हा करंट वर प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न करंट अफेअरच्या कनेक्शन विचारलेला आहे. पुढे बघा, सुकन्या योजनेमध्ये खालीलपैकी कोणते लाभ मिळतात. आता ही जुनी योजना होती, त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे. दारिद्र्यरेषेखाली कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाचा तिच्या नावे 21,200 रुपयाचा विमा काढला जातो, हे बरोबर आहे. अल्पभूधारक कुटुंबात मुलगी जन्मल्यास 21,200चा विमा, 18 वर्षानंतर 2 लाख, असं काय नव्हतं. एका मुलीनंतर संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषाला 1 लाख रुपये, हे त्यांच्या मनाने टाकले त्यांनी.
त्यामुळे ह्याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 18 वर्ष झाल्यानंतर किती मिळणार आहेत? 1 लाख मिळणार असं सांगितलं होतं त्यामध्ये. खालीपैकी कोणत्या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू करण्यात आली होती? आता उद्देश विचारलाय. उद्देश कधी पण जास्त असतात त्याचे. मुलीचा जन्मदर वाढवणे, मुलीचा आरोग्य दर्जा वाढवणे, मुलींना शिक्षण देणे आणि बालविवाह प्रतिबंध करणे, हे सगळेच होते त्यामध्ये होते. माझी कन्या भाग्यश्री सगळेच होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, अ ब क ड. खालीलपैकी कोणती योजना बालकावरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि ऍसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करून अर्थसहाय्य करण्यासाठी सुरू केलेली? तर मनोधरी योजना. आता ती 10 लाखापर्यंत मदत त्यात वाढवलेली आहे. 25% मदत कॅश आणि 75% एफडी मध्ये ठेवली जाते. 10 वर्षाची एफडी असते ना ते. उज्ज्वला ही सर्वसमावेशक योजना असून तिचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? हा, उज्ज्वलाचा उद्देश काय? तर अनैतिक शोषण आणि व्यापारास प्रतिबंध. हा एकदम सोपा प्रश्न आला होता. उज्ज्वला 2007 तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी महिला आणि बाल कल्याण आयोगाकडे सोपवलेली आहे. उमेदची कोणाकडे? ग्रामविकास. बालिका समृद्धी योजनेखाली लाभ मिळण्याकरता मुलीचा जन्म 15 ऑगस्ट 2007 नंतर व्हावयास हवा. आता ह्याच्यामध्ये बघा, महिला व बाल कल्याण आयोग सांगितलंय. हे कोणाकडे आहे? आयोगाकडे नाही आहे, तर माविमकडे आहे ना. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण माविमची योजना आहे. त्यामुळे इथं काय गंडवलंय त्याने? आयोग सांगितलंय. आयोगच्या ऐवजी ते महामंडळ आहे, महिला विकास महामंडळ. आयोगाकडे कुठं योजना नसतेच. आयोगाकडे अंमलबजावणी योजना नसते. त्यामुळं आयोग फक्त शिफारस करू शकते आणि देखरेख करू शकते एखाद्या योजनेवर. बालिका समृद्धी योजनेखाली लाभ मिळण्याकरता मुलीचा जन्म 15 ऑगस्ट असं काय त्यामध्ये सांगितलं नव्हतं. 22 जानेवारी 2015 सुरू झालेल्या बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा उद्देश कोणता होता? मुलीचा जन्मोत्सव, मुलींना सक्षम बनवणे, लिंग तपासणीवर प्रतिबंध आणणे आणि मुलीचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे. सगळे जनरल स्टेटमेंट आहेत, सगळे बरोबर आहेत. स्पीड बरोबर आहे का? थोडं स्लो घ्यायचं अजून, म्हणजे रेकॉर्डेडला. खालीलपैकी कोणत्या सुविधा अस्मिता या मुलींसाठी सुरू केलेल्या आहेत? महिला, आता अस्मिता ही जी योजना होती महिला आणि मुलींसाठी सुरू केलेली जी योजना आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी पुरवल्या जातात? तर शिष्यवृत्ती वगैरे काय नाही, सॅनिटरी नॅपकिन आहे, कर्ज पण नाही. सॅनिटरी नॅपकिन आहे, त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. ब आणि ड पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्याचं तारीख लक्षात ठेवा, 8 मार्च 2018 तारखेसहित महिला दिनी सुरू केलेले. आणि वयोगट 11 ते 19 आहे. आणि ती किंमत पण मी तुम्हाला सांगितले. आणि अजून जर काही किंमत चेंज झाली असेल तर मी परत त्याचं बूस्टर मध्ये टाकेन. अस्मिता कार्ड कशाशी संदर्भात आहे? भारतात महिलांचे सक्षमीकरण नाही. पदव्युत्तर मुलींना स्वच्छता नॅपकिन. बघा इथं गंडवलंय तुम्हाला, 11 ते 19 वयोगट हे एक्झॅक्ट बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की किमतीवर पण प्रश्न टाकू शकता, तर इथं किंमत पण टाकली त्यांनी. 5 रुपये आणि 25 रुपये असं 2 रेट ठेवलेले आहेत. ग्रामीण महिलांना 25 आणि शाळेतल्या मुलींना 5 रुपये. मुलींच्या शिक्षणासाठी कर्ज हे इरिलेव्हंट आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. कार्यालयात काम करणाऱ्या व प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपानाच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने काय सुरू केलं? हिरकणी कक्ष. ब्रेस्ट फीडिंग नेटवर्क ऑफ इंडिया त्याच्या सहकार्याने ते सुरू केलेलं आहे. हे जागतिक स्तनपान म्हणजे जो आठवडा आहे तो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट आहे. पोषण सप्टेंबर मध्ये 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर. स्तनपान आठवडा 1 ते 7 ऑगस्ट आणि पोषण 1 ते 7 सप्टेंबर लक्षात असू द्या. काय झालं?
काय म्हणताय? कोल्हापूरमध्ये येते. जर एकदा मी चेक करून बघतो. कोल्हापूरमध्ये येते. करेक्शन करून घ्यायचे ना. महिला आणि बालविकास विभागाच्या पुढील प्रकल्पापैकी कोणते अनिवासी प्रकल्प आहेत? आता अनिवासी सांगितलेलं आहे. स्वाधारमध्ये काय असणारच आहे? आधारगृह तर नावातच आधारगृह आहे. संरक्षण गृह सगळ्यांच्या नावात ग्रह आहे, त्यामुळे ते तर नाही कट होणार. स्टेप योजना कशासाठी? तर कौशल्य विकासाची आणि त्यासाठी मदत करण्यासाठी, त्यांना उद्योजक होण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळं ड स्टेप योजना बाजूला निघते अनिवासी म्हणजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. हा पुढे बघा. देवदशीच्या उदरनिर्वाह करता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ती निर्वाह अनुदान योजना आहे. स्वाधार, मातृत्व सहयोग, राज्यगृह हे तुम्हाला कट होते ते कळत आहे. शेवटची राहते ती निर्वाह अनुदान आहे. इलिमिनेशन सुद्धा उत्तरापर्यंत जाऊ शकता तुम्ही. महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत खालील विधान विचारात घ्या. या योजनेअंतर्गत निराधार व्यक्तीसोबतच अनाथ मुले, गटपोषित महिला आणि दुर्धर रोगींना आजारी रुग्णांचाही समावेश होतो. संजय गांधी निराधार ज्यांना आधार नाही ते सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतोय. या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी कमाल वयोमर्यादा 60 वर्ष आहे. तर संजय गांधी निराधारला किती वयोमर्यादा? महाराष्ट्र राज्यात 65 आहे आणि ती वृद्ध ह्याच्यामध्ये सांगितलं होतं पॉलिसीमध्ये ती वयोमर्यादा कमी करायची, पण अजून नाही कमी केली ती. आता मी करंट मध्ये अजून एकदा बघतो, ती एकदा चेक करून अजून जर चेंज केली असेल तर सांगतो, पण सध्या तर ती 65च आहे, अजून नाही चेंज केलेली आहे. वृद्ध धोरणामध्ये सांगितलं होतं महाराष्ट्र राज्याच्या वृद्ध धोरणात की आम्ही ते कमी करू. त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला मासिक 600 रुपये इतके अनुदान दिले जाईल. बरोबर आहे ते. एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास कुटुंबास लाभार्थ्याच्या संख्येच्या प्रमाणात आर्थिक अनुदान दिले जाईल. संख्येच्या प्रमाणात असं काय नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे अ आणि क फक्त योग्य आहेत. संख्येच्या प्रमाणात नाही, त्यामध्ये एक तरतूद होते. त्या तरतुदीमध्ये काय सांगितलं, जर 2 लाभार्थी असतील ना तर त्यांना एकत्रित 900 रुपये दिले जातात. एक असेल तर 600 आणि 2 लाभार्थी असतील तर एकत्रित 900 रुपये दिले जातात, हे लक्षात ठेवा. आता वर्षाची जोडी लावा सांगितले, स्वाधाराची योजना आहे. चालेल पेन एकच मिनिट. उज्ज्वला कधीचे? 2007चे. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ती आता बंद झालेली आहे, 10चे. त्यानंतर स्वाधार 2001-2चे आले होते, बरोबर आहे. आणि कन्यादान 2003. कन्यादान जरी माहित नसली तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. अ ला 4, क ला 1, पर्याय क्रमांक 2, ब ला 3 आणि ड ला 2. एखादी योजना माहित नसली तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. खालीलपैकी कोणती योजना कौटुंबिक तसेच हिंसाचाराची जळ बसलेल्या अत्याचार पीडित महिलांना तत्परतेने मदत करण्यासाठी सुरू केलेली आहे? आता तत्परतेने मदत म्हणलं तर काय, वन स्टॉप सेंटर हे इमर्जन्सी सेंटर आहे. तत्परतेने शब्द हा कीवर्ड वापरलेला आहे. बाकी सगळे सुद्धा पीडितांना मदत करण्यासाठीच आहे, पण तत्परता महत्वाची आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टमच आहे ओएससी म्हणजे. महाराष्ट्रात ह्याचं नाव काय ठेवलंय? सखी केंद्र. प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून कठीण परिस्थितीतील महिला बळीच्या पुनर्वसनास संस्थात्मक आधार पुरवण्यासाठी संस्थात्मक आधार स्वाधारगृह स्वाधार संस्थात्मक आधारासाठी. राजीव गांधी पौगंडावस्थेतील मुलींसाठी सक्षमीकरण योजना सबला 2010 साठी खालीलपैकी कोणत्या 2 योजनेचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे? तर सबला साठी काय काय केलंय बघा. तर आधीच्या किशोरी शक्ती योजना आणि ऍडोशन गर्ल प्रोग्राम या दोघांना एकत्रित केलेलं आहे. अंत्योदय आणण्याचा काय संबंध नाही, जननी शिशु सुरक्षा योजनेचा काय संबंध नाही, हे इलिमिनेट होत आहेत आणि उत्तरपर्यंत सहज जाता येतं आपल्याला. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असा प्रश्न विचारलाय?
1983 मध्ये कौटुंबिक समुपदेशन केंद्राची योजना केंद्रीय सामाजिक मंडळामार्फत कार्यान्वित झाली होती. आता हे योजनेबद्दल आम्ही वाचलेलं किंवा तुम्ही वाचलेलं अपेक्षित नाहीये. नंतर 75-25 तत्वावर स्वयंसेवी संस्थांना केंद्र चालवण्यासाठी पूर्वी 1 लाखाचे अनुदान दिले जायचे. आता ही योजना 100% कोणालाच माहित नसणार आहे, कारण अशा बऱ्याच योजनांमध्ये येऊन गेलेल्या असतील मागच्या काळात. ही जुनी योजना विचारलेली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक फक्त दिसतं की 75-25 तत्वावर स्वयंसेवी संस्थांना केंद्र चालवण्यासाठी पूर्वी 1 लाखाचे अनुदान दिले जात होते. द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने योजनेचे मूल्यांकन केले आणि शासनाने योजना सुधारली. आता केंद्र पोलीस मुख्यालय तुरुंगात आणि रेड लाईट एरिया करताही चालवले जाते. आता हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. 2 किंवा 3 यापैकी काहीतरी उत्तर लिहून पुढे जायचं, कारण सगळ्या योजना तुम्हाला माहित असतील याचं काय अपेक्षा नाही आणि ते करू पण शकत नाही तुम्ही. अजून एक काय तर असणार आहे ते राज्य केंद्र, हे करेक्ट करून घेतो आम्ही. हे करेक्शन करून घेतो मी, माहिती काढून जा. 80-20 आहे का? इथे चुकून टायपिस्ट कडनं चुकलं असेल. हे 3च्या ऐवजी 80 दिसलं असेल, तर 80-20 आहे ते. मी का थांबलो होतो, कारण केंद्र, राज्य आणि संस्था असं 3 पण असते, पण केंद्रीय संहित जर असेल ना तर 80-20 बरोबर आहे. 80-20 करून घ्या. लोकसंख्येतील स्त्रियांचे कमी होणाऱ्या प्रमाणावर कमिटी ऑन स्टेट ऑफ वुमन इन इंडिया या संस्थेने मध्ये प्रकाश टाकला होता. तर 1974. आता एक कमिटी अहवाल, ह्याचे उत्तर डायरेक्ट बघायचे. 2 किंवा 3 उत्तर लिहायचं, म्हणजे नशीब. कधी कधी 50% शक्यता बरोबर यायचे, कधी 2 बरोबर आहे, कधी 3 बरोबर आहे. पण ह्याला दुसरा काय ऑप्शन नाहीये, कारण अहवाल कितीतरी येणार आहे, त्याची तारखा, त्याचे काय टार्गेट तुम्ही ते पाठ करू शकत नाहीये. आता आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो? तर ऍडोन्संट इयर डे विचारला त्यांनी बघा, ते कधी? 11 ऑक्टोबरला. आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात किंवा साजरा करण्यात येतो? 75 पासून. कुठलं आंदोलन झालं होतं ते? रूटगट चौकाचं ते. आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्रियांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ. बघा, रूटगार्डच्या तिथे स्टुटगार्ड दिले खाली. स्टुटगार्डला तो ठराव नंतर झाला होता, पण रूटगट या चौकात तिथं आंदोलन करण्यात आलं होतं. 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटने खालीलपैकी कोणत्या नावाने घोषित केलेलं आहे? तर महिला वर्ष. आता आपण महिला सोडवतोय, त्यामुळं कन्फ्युजन नाही होणार. ज्यावेळेस बऱ्याच गोष्टी होतील त्यावेळेस मग कन्फ्युजन व्हायचं सुरुवात होईल. पुढील पैकी कोणत्या महिलेस शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? हा करंटच्या अँगलने प्रश्न विचारला होता, पण 2011ला लेमा गेबावी यांना देण्यात आला होता. आणि नोबेल पुरस्कार फार कमी मिळालेत महिलांना. तर पर्याय क्रमांक 2 परलबग. आता हा करंटच्या अँगलने विचारलेला पूर्ण प्रश्न आहे. पुढे जाऊया. आता हे पुढचा पण प्रश्न काय पुस्तकावर विचारलेला आहे, त्यामुळे हा पण करंटच्या अँगल नाही, ते फक्त जोड्या बघून घ्या. त्या वर्षी आलेले पुस्तक आहेत. आता काय त्याचा रिलेव्हन्स तेवढा राहिलेला नाहीये. राजश्री शाहू महाराजांनी खालीलपैकी कुणाची महिला अधीक्षक म्हणून नेमणूक केली होती? तर ते रखमाबाई केळवळकर आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये वाचलं असेल समाज सुधारकामध्ये. मिस लिटल गेल्यानंतर रखमाबाई केळवळकर यांची नियुक्ती त्यांनी केली होती. दुर्गाबाई देशमुख वयाच्या 12 ते 22 वर्षी बालिका हिंदी पाठशाळेच्या प्राचार्य होत्या. आयोग्य विचारले. तर आपल्याला त्यावेळेस प्राचार्य सोडा, शिक्षक पण व्हायचं अवघड होतं, पण त्या काळात शिक्षकांची संख्या कमी होती. त्या निष्णात फौजदारी वकील होते. आता त्यांच्याविषयी एवढे डिटेलमध्ये माहिती असणं अपेक्षित नाही, कारण ते सिलेबस मध्ये असं कुठं फक्त स्त्रियांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग एवढा पॉइंट आहे, तो पण GS1 मध्ये. पण त्या रेफरन्सला GS3 मध्ये प्रश्न आला. आंध्र महिला सभेची स्थापना त्यांनी केली, हे तर 100% बरोबर आहे. त्या प्रौढ परीक्षा शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष होत्या, त्या पण बघितलं, हे पण बरोबर आहे.
सॉरी स्त्री शिक्षण समितीच्या होत्या, प्रौढ शिक्षणच्या नव्हत्या, स्त्री शिक्षण परिषदेच्या होत्या. आणि समाज कल्याण साठी जे 1953 संस्था बघा बरं कोणते, मला एक्झॅक्ट नाव आठवण आहे. पण सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डला मराठीत काय म्हणते? केंद्रीय समाज कल्याण मंडळ. केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्या राष्ट्रीय स्त्री शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा होत्या, हे पण बरोबर आहे. तर फक्त 75 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर त्यांचं जे आयुष्य ते बघू कधीपर्यंत आहे. विभूषण मिळालेलं आहे, पण एवढं बारीक तुम्ही करू शकत नाही. म्हणजे पद्मभूषणचं पद्मविभूषण केलंय तर ते करणला ठीक आहे, किंवा आता करणला काय विचारतात, नुकतंच त्यांचं निधन झालं असेल मग ते चर्चेत असतील. एवढे जुने प्रश्न आता विचारण्यात काही रिलेव्हन्स नाहीये. नाही चुकला तरी काय वाईट वाटून घ्यायचं नाही. एखादं 2 किंवा 3 मारायचं पुढे जायचं, एवढं डिटेलिंग तुम्हाला येणार नाही. फक्त इलिमिनेट करून जेवढ्या उत्तर बरोबर पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचता येईल. 12 ते 22 वाटणार नाहीत आपल्याला सगळ्यात आधी, ते एलिमिनेट करणार आपण, पण ते बरोबर आहे. त्यामुळे एलिमिनेटची पण टेक्निक इथं लागू होत नाही. ईवर होते ना, हा प्रौढ शिक्षण परिषदेवर उत्तरापर्यंत जातोय ते बरोबर. महिला बचत गटाने पुढाकार घेतल्यामुळे भारतात महिला पहिला निर्मल जिल्हा म्हणून, आता तो पण करंट अँगल नाही, त्यावेळेस कोल्हापूर होता. महिला विरोधी हिंसाचार रोखण्यासाठी उपाययोजना विकसित करण्यासाठी कोणती संस्था अशासकीय संस्थेसोबत सेवाची उपलब्धता सुधारण्यासाठी कार्य करत आहे? आता तिथे UN ट्रस्ट फंड आहे, त्यावेळेस ते चर्चेत असेल, त्यामुळे तो प्रश्न विचारलेला आहे. हे खालचे जे प्रश्न आहेत सगळे ते करंट सोबत आहेत, त्यामुळे आता काय हे इथं करण्याची गरज वाटत नाही. फक्त ही 56 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील 60 वर्षाखालील स्त्रियांमध्ये पुरुषापेक्षा वैधव्याचे प्रमाण खूप अधिक आहे. त्याची कारण काय दिली? स्त्रिया त्यांच्या वयाने खूप वर्षाने मोठ्या असणाऱ्या पुरुषांशी विवाह करतात. आधी तर तो गॅप जास्त असायचा. बऱ्याच स्त्रिया पुनर्विवाह करत नाहीत आणि स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा अधिक असते, ते नॅचरली पण असतं. त्यामुळे तर बरोबर वाटते. बघूया. सन 1991 मध्ये वैधव्य गाठलेल्या स्त्रिया पुरुषांपेक्षा दुप्पट होत्या. आता ह्यासाठी आधार कोणता आहे? तर तुम्हाला पण आधार सापडणार नाही, कारण तो आधार आहे तो पेपर काढणाऱ्याकडेच आहे. पण जनरली वाटत नाही, म्हणजे ही जरा जास्त त्याला ग्लोरीफाय किंवा वाढवून सांगितलेलं आहे. त्यामुळं ब आपण इलिमिनेट करू शकतो. केवळ ब अयोग्य केलं तर पर्याय क्रमांक 2 पर्यंत जातोय. जन्मलेल्या मुली आणि त्याच कालावधीत जन्माला येऊ न शकणाऱ्या मुली यांच्या हरवलेल्या मुली असं म्हटलं होतं. म्हणजे हरवलेल्या मुली अमर्त्य सेन यांनी मांडली होती. कुठं? मिसिंग गर्ल्स न्यूयॉर्क बुक मध्ये. आणि त्याच्यानंतर जो डाटा आला होता चाइल्ड मॉर्टॅलिटी रेटला, त्यामध्ये सुद्धा मिसिंग गर्ल्स संकल्पना वापरली होती. तुम्ही जर विश्लेषणाचं पुस्तक इकॉनॉमिक्सचं बघितलं असेल तर त्याच्यावर त्यांनी मिसिंग गर्ल्सचं ते दाखवलं होतं. UNDPच्या रिपोर्ट मध्ये होतं ते मिसिंग गर्ल. प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रदेशात स्त्रीच्या जननेंद्रियाचे विद्रुपीकरण केले जाते? आता ही प्रथा जी आहे ती आफ्रिकेमध्ये, ब आणि ई मध्य पूर्व एशिया आणि आफ्रिका, इराणमध्ये सुद्धा, इराणचं ते जास्त चर्चेत होतं त्या काळात. महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात पुढील विचार कोणी व्यक्त केले? लोकांना जागृत करत असताना महिलांनी जागृत होणे खूप महत्वाचे. एकदा का महिला प्रगतीपथावर आली तर कुटुंबाची प्रगती होईल, गावाची प्रगती होईल, पर्यायाने राष्ट्र प्रगत होईल. आता त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर दोन्हीपैकी एक उत्तर आपण बऱ्याच वेळा लिहितोय. असे प्रश्न असले होते, तर दोन्हीपैकी काय निवडा. तुमचं नशीब 50% तुमच्या सोबत असेल तर उत्तर बरोबर येईल. आणि असे बरेच विधान आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकत नाहीत. एक कामगार संघटना म्हणून सेवा या संस्थेची नोंदणी 1982 ला करण्यात आली आणि ही गरीब स्त्रियांची संघटना पूर्ण रोजगारी करता आहे. आता सेवाची स्थापना 72 मध्ये झालेली आहे, 1972 ला त्यांनी गंडवलंय. आणि रोजगारी करता काम करते हे पण बरोबर आहे. खालीपैकी कोणत्या व्यक्ती नावाने महाराष्ट्र सरकारद्वारे राज्य स्तरावर व्यक्तीला 1 लाख आणि 2 संस्थांना 50,000 रुपये पुरस्कार देवदासीच्या कल्याणासाठी कार्य करण्याकरता देण्यात येतो? लताताई सकट आहेत ना, ह्यांनी काम केलेलं आहे देवदासीसाठी. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 तुझं उत्तर आहे. तर महाराष्ट्राचे पुरस्कार आहे, त्यामुळे मराठी नाव फक्त एकच दिसतंय, लताताई सकट. त्याच्यावर तुम्ही उत्तर आपण
जाऊ शकताय. तर आता इथं थांबूया.